नमस्कार, मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. आज आपण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम याबद्दल बोलणार आहोत. कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम म्हणजे काय? जे लोक कॉम्प्युटरचा यूज अति वापरतात किंवा मोबाईल किंवा तत्सम गॅजेट यांचा वापर जर अति होत असेल तर त्या पेशंट्सला कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम होण्याचा किंवा ड्राय आईज होण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर मी तुम्हाला एकदा समजावून सांगेन की आपला आय कसा वर्क होतो. सगळ्यात महत्वाचं आपल्या आईज साठी असतं ते म्हणजे ब्लिंकिंग. तर आपण पर मिनिट्स किती वेळा ब्लिंक करतोय हे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. आपण जेव्हा आय ब्लिंक करतो तेव्हा एक स्मॉल थिन लेअर जी टीयर्सची फॉर्म झालेली असते, म्हणजे अश्रूंची फॉर्म झालेली असते, ती टीयर फिल्म आपल्या डोळ्यांवर समोर जे वातावरणापासून तुम्हाला तुमच्या डोळ्यांना प्रोटेक्ट करते. आता ही जी टीयर फिल्म तयार झालेली असते त्याला 2 ते 3 लेयर्स असतात. आणि तुम्ही जेव्हा कॉम्प्युटर बघता किंवा एखादा व्यक्ती आहे जो कोडिंग मध्ये काम करतोय, ज्याला छोटे छोटे फिगर्स बघायचे, बँकेमध्ये काम करतोय, तिथे छोटे छोटे एंट्रीज करायच्या, किंवा बराच वेळ आपण नेटफ्लिक्स बघतोय, प्राइम्स बघतोय, तर जे लोक खूप जास्त जवळून काम करतायत किंवा जास्त जवळून निरखून त्या स्क्रीनकडे बघतायत, त्यांचा ऑटोमॅटिकली जो ब्लिंकिंग रिफ्लेक्स आहे तो कम्प्लिटली कमी होतो. आम्ही आमच्या भाषेत असं म्हणतो की पर मिनिट पर आय हा 20 टाइम्स ब्लिंक होतो. म्हणजे काय होतं की जी वरची इथे जी ग्लँड आहे त्या ग्लँड मधून जे टीयर फॉर्म झाले ते डोळ्यांवर अश्रू म्हणून युनिफॉर्मली स्प्रेड होतात. आणि जर तुमची ब्लिंकिंग थांबली तर ते अश्रू बनून तुमच्या डोळ्यावर येऊ शकत नाहीत आणि त्या कंडिशन्सला आम्ही ड्राय आईज म्हणतो. आता हे ड्राय आईज झाल्यामुळे काय होतं की आपली जी ही स्क्लेरा आहे, ज्या बुबळाच्या बाजूची एरिया आहे जी पांढरी असते, त्याच्यावर व्हेसल्स असतात आणि त्या व्हेसल्स आपण जास्त वेळ कॉम्प्युटर किंवा स्क्रीन किंवा गॅजेट निरखून बघितल्यामुळे त्या फुगतात. आणि जशी ही संध्याकाळ होते किंवा जास्त स्क्रीन टाइम होतो, तुमचं ऑटोमॅटिकली ब्लिंकिंग कमी होत जातं आणि ब्लिंकिंग कमी झाल्यामुळे त्या नर्व्स फुगतात आणि तुम्हाला ड्राय आय, लाल डोळे झाले किंवा खूप डोळे खाजवावेसे वाटतात किंवा काही लोकांना सरळ लॅपटॉप बंद करून डोळे बंद करून एक 10 मिनिटं अर्धा तास पडावंसं वाटतं. हे म्हणजे तुम्हाला ड्राय आय सिंड्रोम होण्याची शक्यता किंवा सुरुवात झालेली असू शकते. आता हे ड्राय आईज झालाय तो डायग्नोज कसा करायचा किंवा काही घरगुती उपाय आहेत का? हो, तुम्हाला पहिला घरगुती उपाय म्हणजे एव्हरी टाइम 20-20-20चा फॉर्म्युला वापरायचा. म्हणजे काय करायचं, एव्हरी 20 मिनिट्स 20 सेकंड्सचा ब्रेक घ्यायचा आणि 20 फीट लांब पाहायचं. लक्षात आलं? एव्हरी 20 मिनिट्स 20 सेकंड्सचा ब्रेक आणि 20 फीट लांब पाहायचं. जेणेकरून 20 फीट लांब पाहिल्याने तुम्ही तुमच्या ज्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट झालेल्या असतात त्या रिलॅक्स होतात आणि तुमच्या ज्या मसल्स कॉन्ट्रॅक्ट होऊन रिलॅक्स होऊन टीयर फॉर्म तयार व्हायला 20 सेकंड्सचा ब्रेक दिला की तुमची नवीन टीयर फॉर्म तयार होते आणि तुम्हाला ड्राय आईचा धोका कमी होतो. दुसरी गोष्ट, बाजारामध्ये बरेच लुब्रिकेटिंग आय ड्रॉप्स मिळतात जे तुम्ही ऑन ऑफ, खूप सवय लागू नये असं करा, पण तुम्ही ऑन ऑफ तुम्ही आय ड्रॉप्स वापरू शकता. तिसरी गोष्ट असते ब्ल्यू रेज अँटी ग्लेअर ग्लासेस. मला वाटत नाही की फार त्या ग्लासेसचा फायदा होत असेल. चौथी गोष्ट, या उपरही काही लोकांना असं होतं की ड्राय आईज होतातच. मग त्या कंडिशनमध्ये आमच्याकडे म्हणजे देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये मेबोबियन ग्लँड म्हणजे आपल्या ज्या लॅक्रिमल आणि मेबोबियन ग्लँड्स आहेत त्यांचं काही डिस्फंक्शन्स आहे का
किंवा टियर फिल्मची काय क्वालिटी आहे, त्याला मेमोग्राफी नावाची टेस्ट आहे आणि त्यासाठी IPL थेरपी आहे. ह्या दोन्हीही थेरपी कोथरूडच्या देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये आहेत. जेणेकरून आम्ही जर IPL थेरपी चालू केली तर ते इंटरमिटंट पल्स देऊन मेबोबियन ग्लँड ज्या ब्लॉक झालेल्या आहेत किंवा जे टियर फॉर्म होतं आपलं, त्या टियर फॉर्मची जी क्वालिटी ऑफ टियर आहे ते थोडं वाढवण्याचा प्रयत्न होतो आणि नक्की काही पेशंट्सला त्या गोष्टींचा फायदा होतो. तर जे लोक, याला आम्ही म्हणतो की सिव्हिअर ड्राय आईज आहे, काही लोकांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असतो किंवा सार्कॉइडोसिस असतो किंवा जॉईंट्स प्रॉब्लेम्स असतात, त्या लोकांना हा सिव्हिअर ड्रायनेस युजली आम्हाला जाणवतो. त्या लोकांनी मात्र नक्की मेमोग्राफी टेस्ट करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जर लागली तर मग ही IPL थेरपी सुरू करू शकतो, नाही तर ड्रॉप्सवर मॅनेज झालं तरी होऊ शकतं. सो मी असं म्हणेन की माइल्ड ड्राय आईज केसेस तुम्ही सहज 20-20-20चा फॉर्म्युला वापरा, तुम्हाला छान वाटायला सुरू होईल. मॉडरेट ड्राय आईज तुम्ही आय ड्रॉप्स प्रकार वापरतात, ते आय ड्रॉप्स मिळतात ते वापरा, तुम्हाला अजून चांगलं वाटेल. आणि हे दोन्ही करून जर तुमचा ड्राय आईज कमी होत नसेल तर मग एकदा मेमोग्राफी टेस्ट करा आणि नंतर IPL थेरपी तुम्ही करू शकता. हे आम्ही युजली सिव्हिअर ड्राय आई पेशंट्समध्ये करतो. थँक्यू.